हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे खऱ्या प्रेमाचा शेवटचा श्वास. पुण्यातल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अन्वीचं ॲडमिशन झालं होतं. ती साधी, लाजरी, अभ्यासात हुशार पण खूपच संवेदनशील मुलगी होती. तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं जोपर्यंत एके दिवशी तिची नजर आरववर पडली नव्हती. आरव थोडासा वेगळा होता. शांत, गूढ, कायम एकटा राहणारा. कॉलेजमध्ये सगळे त्याच्यापासून थोडं अंतर ठेवायचे. अफवा अशी होती की आरवच्या जवळ जाणं म्हणजे संकटाला निमंत्रण, पण अन्वीला त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. एकदा लायब्ररीत अन्वी पडली आणि तिची पुस्तकं जमिनीवर पडली. त्यावेळी आरवने हात पुढे करून तिचं पुस्तक उचललं आणि त्या क्षणीच तिचं हृदय धडधडू लागलं. हळूहळू दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागले, पण आरव कायम काहीतरी लपवून ठेवत होता. अन्वी जेव्हा त्याच्या भूतकाळाबद्दल विचारायची, तो विषय बदलून टाकायचा. एकदा पावसाळ्याच्या रात्री कॉलेजच्या मागच्या बागेत ते दोघं भेटले. अन्वीने ठरवलं की आज ती आरवकडून सगळं जाणून घेणार. आरव, तू कायम एवढा एकटाच का असतोस? सगळ्यांना टाळतोस. मला काही सांगू इच्छितोस का? आरव काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात एक वेदना होती, जी अन्वीने ओळखली. शेवटी त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, अन्वी, माझ्या आयुष्यावर मृत्यूचा शाप आहे. अन्वी अवाक झाली. आरव पुढे म्हणाला, 7 वर्षापूर्वी आमच्या गावात एक साधू आला होता. त्याने भविष्य सांगितलं की माझ्या 25व्या वाढदिवशी माझा मृत्यू ठरलेला आहे आणि त्या दिवशी काहीही करून कोणी मला वाचवू शकत नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. पण असं कसं शक्य आहे? आपण प्रयत्न केल्यास काहीतरी मार्ग असणारच. आरवने मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावर आशेचं एकही चिन्ह नव्हतं. त्या दिवसानंतर अन्वीचं आयुष्य बदललं. ती ठरवून बसली की आरवचं रक्षण करायचं, काहीही झालं तरी. एके रात्री ती जुन्या मंदिरात गेली. तिने त्या साधूची समाधी होती. तिथल्या पुजाऱ्याला तिने विचारलं, आरवला वाचवण्याचा काही मार्ग नाही का? पुजाऱ्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, एकच मार्ग आहे, स्वतःचं आयुष्य त्याग करणं. जर कोणी त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल आणि त्याच्यासाठी स्वतःचं प्राण दिलं, तर त्या शापाची दिशा बदलू शकते. अन्वीच्या अंगावर काटा आला. तिचं हृदय हादरलं, पण तिचं प्रेम भीतीपेक्षा मोठं होतं. आरवचा 25वा वाढदिवस आला. संध्याकाळी वादळी वारे, काळे ढग आणि वातावरणात एक अनामिक भीती होती. आरवने अन्वीला मेसेज पाठवला, अन्वी, आज माझ्यापासून दूर राहा. कृपया मला शोधू नकोस. पण अन्वी थांबली नाही. तिला ठाऊक होतं की आजचाच तो क्षण आहे. ती पळत पळत जुन्या किल्ल्याजवळ पोहोचली, जिथे आरव एकटाच उभा होता. अचानक आकाशातून वीज कडाडली आणि आरवच्या जवळ एक काळी सावली दिसू लागली. जणू मृत्यू त्याला घ्यायला आला होता. अन्वी त्याच्यासमोर उभी राहिली आणि मोठ्याने ओरडली, नको, मी त्याला जाऊ देणार नाही. त्या क्षणी तिला पुजाऱ्याचे शब्द आठवले. डोळ्यात पाणी आणून थरथरत्या आवाजात तिने प्रार्थना केली, देवा, माझं आयुष्य त्याला दे. त्याचं दुःख माझ्याकडे येऊ दे. क्षणातच एक प्रचंड वारा सुटला. अन्वीचं शरीर थरथरलं. तिच्या छातीत वेदना दाटून आल्या आणि एका क्षणात ती बेशुद्ध झाली. जेव्हा आरवला शुद्ध आली, तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला होता. त्याच्यासमोर अन्वी पडली होती, शांत,
जणू झोपेत आहे. अन्वी, उठ, प्लीज उठ ना. आरवच्या आवाजात हुंदका दाटून आला. पण अन्वीने डोळे उघडले नाहीत. त्या क्षणी काळ्या ढगांमधून एक सोनेरी प्रकाश चमकला. जणू देवाने तिचं बलिदान स्वीकारलं होतं. आरव वाचला. त्याचा श्वास स्थिर झाला. त्याच्या शरीरातून मृत्यूचं सावट नाहीसं झालं. पण अन्वी गेली होती, कायमची. काही महिन्यांनी आरवने कॉलेज पूर्ण केलं. तो दर संध्याकाळी त्या मंदिरात यायचा, जिथे अन्वीने त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य दिलं होतं. तो बसून तिच्या फोटोशी बोलायचा. तू मला जगायला दिलंस, पण तू नसताना हे जगणं अपूर्ण आहे अन्वी. त्या मंदिरात अजूनही पावसाच्या रात्री अन्वीचं नाव घेतलं की मंद वारा वाहतं. जणू तिचं प्रेम अजूनही तिथेच आहे. आरव प्रत्येक वेळी तिच्या समाधीवर गुलाब ठेवतो आणि पुटपुटतो, मी वाचलो कारण तुझं प्रेम अमर आहे. या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की खरं प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर कोणासाठी सर्वस्व अर्पण करणं. अन्वी गेली, पण तिचं प्रेम अजूनही जिवंत आहे, आरवच्या प्रत्येक श्वासात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.